वीज पुरवठा खंडित केल्यामुळे जेऊर महावितरण कंपनीसमोर आमरण उपोषण. 8 तासाची लाईट 4 तासावर आणून ठेवली. या कारणामुळे उदयशे देशमुख यांचे आमरण उपोषण. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा पवित्रा उदयशे देशमुख यांनी घेतलेला आहे. आपण त्यांच्या प्रतिसाद जाणून घेणार आहोत की नेमकं तुमचं हे उपोषण हे नेमकं कशासाठी. प्रमुख मागण्या काय आहेत त्या की महावितरणने जे त्यांचा आदेश दिलेला आहे 8 तास वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने दाबाने देणार शेतकऱ्याला, तो एकतर आम्हाला न विचारता 6 तास केला, 6 तासाचा 4 तास केले, 4 तासाचा आज तर लाईटच चालत नाही. आणि वाड्या वस्त्यावर जी वस्ती येते तिथं ती पूर्ण 24 तास वीज बंद आहे तिथली सिंगल फेज. तुमचं उपोषण किती चालू राहणार आहे? मागण्या पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. बघा, जोपर्यंत आम्हाला ह्यातनं मागण्या आमच्या मान्य होत नाही, त्या वीज पुरवठा जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा आंदोलनाचा इशारा सुरू ठेवणार आहे. चर्चा चालू आहे सध्या. काय चर्चेतनं मार्ग काय निघतो चर्चेतनं? चर्चेतनं त्याचं आता असं परिपत्रक आलंय की तुम्ही तुर्तास आंदोलन थांबा, आम्हाला वेळ द्या. पण त्यात असं ठोस त्यांनी सांगितलं नाही की 4 दिवसात देतो, 5 दिवसात देतो. तसं असून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला ह्यांचं उत्तर नाही.